हमीद आज विलक्षण उदास होता. पुण्यातून शिवनेरी मुंबईला कधी काय पोहोचते असे त्याला झाले होते. आयशाने त्याच्याबरोबर ब्रेकअप केला होता. ते सुद्धा तो पुण्यात जॉब इंटरव्ह्यूसाठी गेला असताना. त्याने तिच्या अनेक विनवण्या केल्या, पण तिने काहीही ऐकले नाही. तिच्या मते तो अगदीच युजलेस होता, अगदी कामचुकार. इरफानचे सुद्धा तसेच मत होते. हमीद आयशासाठी काहीच करत नाही असे तो सुद्धा म्हणायचा. हमीदने खूप विचार केला. त्याला जितके शक्य होते तितके तो करत होता. आयशावर त्याचे जीवापाड प्रेम होते. नोकरीची मुलाखत चांगली नाही गेली तरी अम्मीने सांगितलेल्या पुण्यातील दर्ग्यावर जाऊन त्याने प्रार्थना सुद्धा केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव खरे तर ते त्याला त्याच्या बॅग सकट त्याला आत सोडायला कसेच तयार नव्हते. शेवटी एका फकीराने वचन दिले की तो त्याची बॅग पाहिल. बॅग त्याच्याकडे सोडून हमीद आत जाऊन प्रार्थना करू लागला. फोनवर ही गोष्ट त्याने इरफानला सहज सांगितली. तेव्हा इरफानने त्याला खूप काही ऐकवले. हमीद चिंताग्रस्त होऊन शिवनेरीतून उतरला. नंतर त्याने लोकल पकडली आणि शेवटी पैसे वाचवण्यासाठी रिक्षा सोडून तो चालत गेला. इरफान, हमीद आणि आयशा हे एकाच गावातून मुंबईत आले होते. त्यांची घराची परिस्थिती गरीब आणि मुंबईसारख्या शहरात कोणीच ओळखीचे नव्हते. म्हणून त्यांनी शेवटी एकाच फ्लॅटमध्ये राहायचा निर्णय घेतला. एका बेडरूममध्ये आयशा आणि हमीद तर दुसरा बेडरूम इरफानचा होता. आयशा आता रागाने फ्लॅट सोडून जाणार होती. तिची नोकरी एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून होती, तर इरफान सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. हमीदने रूमवर येताच सर्वप्रथम आयशा आहे का हे पाहिले. तिचे सामान तिथेच होते, पण ती रूममध्ये नव्हती. तिची असंख्य सँडल्स, मेकअपचे सामान, कपडे सगळीकडे विखरले होते. हमीदने आपली बॅग जमिनीवर ठेवली आणि ती उघडायचा प्रयत्न केला. बॅग उघडताच त्याची भयाने बोबडी वळाली. बॅगमधील दृश्य पाहून तो थरथर कापू लागला. बॅगमध्ये एक माणूस होता. ज्या बॅगमध्ये लॅपटॉप आणि कपडे ठेवलेले होते त्या 2 फुटांच्या बॅगमध्ये सलवार घातलेला एक माणूस अतिशय अमानुषपणे कोंबला गेला होता. त्याचा चेहरा एका कोपऱ्यात होता, तर दोन्ही पावले वाकडी तिकडी होऊन चेहऱ्याच्या बाजूला होती. पोट आणि पाठीचा कणा कुठे होता हे बघत सुद्धा नव्हते. आणि जिथे माणसाचे पाय असायला हवे होते तिथे त्याचे हात होते. म्हणजे एखाद्या प्लास्टिकच्या बाहुलीला कोणी बळजबरीने मोडून तोडून बॅगमध्ये कोंबले. 60 किलोच्या या माणसाला बॅगेमधून ओढून आणताना आपल्याला वजन कसे बरे जाणवले नाही. हमीदने विचार केला. हा अमानुषपणा आहे की आणखीन काही, तो विचार करत होता. मानवी शरीर इतके मोडले तर कुठून तरी रक्त यायला पाहिजे, पण इथे रक्त कुठेच दिसत नव्हते. चित्रपटात कधी कधी स्पेशल इफेक्टसाठी अशा प्रकारच्या हुबेहूब दिसणाऱ्या मानवी बाहुल्या करतात. हे हमीदला ठाऊक होते. हे असेच काही नसेल ना, त्याने विचार केला. हळूहळू त्याच्या हृदयाची धडधड कमी झाली. त्याने हळूच आपला हात पुढे नेला आणि त्या चेहऱ्याला हात लावून ती बाहुली आहे का असे पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी त्या चेहऱ्याने वळून हमीदकडे पाहिले. हमीदच्या तोंडातून किंचाळी सुटली. हमीद घाबरून काही फूट दूर जाऊन पडला. हमीदच्या भयग्रस्त चेहऱ्याने बॅगमधील माणूस सुद्धा घाबरला आणि त्याने सुद्धा बोंब सुरू केली. काही क्षण दोघेही एकमेकाला पाहून किंचाळत होते. बाजूच्या खोलीत कदाचित इरफान नसावा, नाहीतर तो हा गोंधळ ऐकून नक्कीच आत आला असता. काही क्षणाने हमीदची थोडी भीती कमी झाली. बॅगमधील माणूस धड फारशी सारख्या भाषेतून बडबडत होता. साहेब, मी डॉक्टरांना बोलावू का? त्याने त्या बॅगमधील माणसाला विचारले. नाही नाही, नको, काही फायदा नाही. ह्याआधीही मी ह्यापेक्षा छोट्या बॅगेमध्ये होतो. मला इथे कुणी आणले? तू कोण आहेस? त्या बॅगमधील व्यक्तीने स्पष्ट मराठीत विचारले. तुम्ही माझ्या बॅगमध्ये कसे आला? आणि तुम्हाला वेदना होत आहेत का? तुमची हाडे मोडली असतील. मदत नाही मिळाली तर तुम्ही मरू शकता. हमीदला काय बोलावे सुचत नव्हते. नाही नाही,
तू माझी मदत करू शकशील असे वाटत नाही. हो, मला वेदना होत आहेत, पण मला त्याची सवय आहे. एक काम कर, माझा हात पकड आणि मला हळूच बॅगेमधून बाहेर काढायचा प्रयत्न कर. पाहू काय होतंय ते. तो बॅगेमधील माणूस बोलला. हमीदला खरे तर त्याला पुन्हा हात लावायला भीती वाटत होती, पण तरीही त्याने अवसान गोळा करून त्या माणसाचा हात पकडला. हात ओढायचा प्रयत्न केला, पण ज्याप्रमाणे खिशात एअरफोन्स गुंतात त्याप्रमाणे ह्या माणसाचे अवयव गुंतलेले होते. हात येत नाहीत म्हटल्यावर हमीदने त्याचे पाऊल पकडले आणि ते चेहऱ्यापासून दूर ओढले. आतून काहीतरी तुटल्याचा आवाज आला आणि तो माणूस वेदनेने पुन्हा ओरडला. पण ह्यावेळी एक नवल घडले. त्याच्या तोंडातून एक सोन्याची अशर्फी वेगाने बाहेर आली आणि हमीदच्या नाकावर आदळली. हमीदला आधी वाटले की माणसाचे काहीतरी हाड तुटून उसळले असावे, पण ती अशर्फी होती. हमीदने ती अशर्फी उचलली. बॅगमधील माणूस थोडा ओशाळला होता. मला जेव्हा जेव्हा वेदना होते तेव्हा माझ्या तोंडातून अशाच प्रकारे अशर्फ्या बाहेर येतात. मला माफ कर, त्या माणसाने खिन्नपणे म्हटले. हमीदने हातातील सोन्याची अशर्फी न्याहाळून पाहिली. ती अतिशय जुनी वाटत होती. त्यावर फारसी भाषेतून काहीतरी लिहिले होते. त्याचा आपल्या डोळ्यांवर अजिबातच विश्वास बसत नव्हता. अम्मीकडून त्याने अनेकदा अशा अजब कथा ऐकल्या होत्या, पण असे काही प्रत्यक्षात घडेल हे अजिबात त्याला वाटले नव्हते. मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? त्याने त्या बॅगमधील माणसाला विचारले. तू काही करू शकशील असे मला वाटत नाही. मला ह्याच बॅगेमध्ये आता कायम राहावे लागेल, त्याने उत्तर दिले. त्याच्या चेहऱ्यावरचा उदासीन भाव पाहून हमीदला त्याची अतिशय दया आली. मी ही बॅग चाकूने कापली तर? त्याने विचारले. चाकू कुठे आहे? त्या माणसाने विचारले. हमीदकडे काहीच धारदार हत्यार नव्हते. मी उद्या काहीतरी आणतो, त्याने त्या माणसाला सांगितले. ठीक आहे, तर मला तू सध्या असाच बंद करून ठेव. मी काही कुठं जात नाही, त्याने सांगितले. हमीदची झोप उडाली होती. त्याने बॅग बंद केली आणि कोपऱ्यात व्यवस्थित आडवी ठेवली. तो आत असा कसा झोपू शकतो? हमीदला आश्चर्य वाटत होते, पण आज सगळ्याच घटना अघटित होत्या. त्याने खिशातील अशर्फी पुन्हा बाहेर काढून न्याहाळली. इरफानच्या खोलीवर तो आहे का हे पाहायला तो आत गेला, पण इरफानचा काहीच पत्ता नव्हता. त्याच्या टेबलवर आयशाची पर्स होती. आयशा कदाचित विसरून गेली असावी. ती पर्स हमीदने पुन्हा आपल्या खोलीवर आणून ठेवली. विचार करता करता हमीदचा डोळा लागला. सकाळ झाली तरी आयशा किंवा इरफान फ्लॅटवर आले नव्हते. हमीदने चहा केला. बॅगेमधील माणसाला सुद्धा चहा वगैरे लागत असेल का, त्याने विचार केला. पण चहा पिला तर तो माणूस लघुशंका किंवा इतर विधी कसा करेल, त्याला विचार सुद्धा करवेना. दादर स्टेशनजवळ बगदाद ज्वेलर्स आहेत, जिथे हमीदचा जुना मित्र काम करत होता. हमीद सरळ तेथे गेला. त्याने आपली अशर्फी तिथे सोनाराला दाखवली. सोनाराने संशयास्पद नजरेने हमीदकडे पाहिले. हो, फार जुनी आहे. आमच्या पूर्वजाला अकबर बादशहांनी दिली होती. आर्थिक अडचण असल्याने आम्हीने विकायला काढली आहे. आणखीन 2 सुद्धा आहेत, पण त्या सध्या विकायच्या नाहीत. हमीदने थाप मारली. ठीक आहे, पण पुरावा नसेल तर फक्त रोख व्यवहार करेन. जास्तीत जास्त मी 8,000 रुपये देऊ शकतो, त्या गलेलठ्ठ सोनाराने हमीदला सांगितले. ही किंमत फारच कमी आहे हे हमीदला ठाऊक होते, पण त्याच्या ओळखीचा हा एकमेव मुस्लिम सोनार होता. इतर सोनाराकडे गेल्यास ते सुद्धा हमीदला संशयास्पद नजरेने पाहणार नाहीत ह्याची शाश्वती नव्हती. ठीक आहे साहेब, पण किमान 10 दिवस दिलेत तर मी पुन्हा 10,000 देऊन हीच खानदानी अशर्फी परत घेऊन जाईन, हमीदने पुन्हा खोटेच सांगितले. डील, असे म्हणत सोनाराने गल्ल्यातून 2,000च्या 4 नोटा मोजत हमीदच्या हातावर ठेवल्या. हमीद पुन्हा आपल्या बिल्डिंगकडे पोहोचला तेव्हा खाली इरफान चहाच्या ठेल्यावर चहा घेत होता. हमीदने त्याला दुरूनच हात दाखवला.
इरफानने त्याला जवळ बोलावले. हमीदने त्याला आलिंगन दिले आणि नंतर दबक्या आवाजात त्याला अशरफीबद्दल सांगितले. अर्थात बॅगेमधील माणूस हा विषय मात्र त्याने गुप्त ठेवला. आपल्याला एक अशरफी जुन्या बॅगेमध्ये सापडली आणि आपण ती 8,000 रुपयात विकली, इतकेच त्याने कथन केले. मी हीच अशरफी किमान 20,000 रुपयांना विकली असती. तुला ना असे काही गट्स नाहीयेत, त्यामुळे नेहमीच लोक तुला गंडवतात. म्हणूनच आयशा तुला सोडून जात आहे. इरफानने त्याला पुन्हा ऐकवले. हमीदला सुद्धा ते बरोबर वाटले. आपण इरफानप्रमाणे कूल असतो तर कदाचित आयशा सुद्धा मला सोडून गेली नसती. काल तू कुठे होतास आणि आयशा कुठे होती? हमीदने प्रश्न केला. इरफान थोडा गडबडला. अरे, मी पिक्चर पाहायला गेलो होतो, लेट शो, आणि नंतर तिथून सूर्याच्या घरी गेलो. आयशाचं ठाऊक नाही, तिने दुसरी खोली पाहिली आहे म्हणे. इरफान आणि हमीद चहा घेऊन परतले. लिफ्टमधून वरती येऊन ते आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडणार इतक्यातच आतून भेदरलेली आयशा बाहेर आली आणि धाड करून इरफान आणि हमीदवर आदळली. ती इतकी भेदरलेली होती की इरफान आणि हमीद सुद्धा घाबरले. हमीद, तू युजलेस आहेस हे ठाऊक होते, पण तू खुनी आहेस हे मला ठाऊक नव्हते. मी पोलिसांना बोलावून आणेन, असे म्हणून ती पळणार. इतक्यातच इरफानने तिला पकडले आणि कुणी काही पाहण्याच्या आत तिला फ्लॅटमध्ये ओढून नेले. हमीद, इरफान आणि आयशा आत आले आणि इरफानने दरवाजाला कडी लावली. आयशा थरथर कापत होती. कुठे खून आहे? इरफानने तिला विचारले. तिने त्याचा हात पकडून बेडरूममध्ये नेले. तिथे कोपऱ्यात बॅग होती. बॅग बंद असली तरी एके ठिकाणी चेनमधून एक मानवी हाताची 3 बोटे बाहेर आलेली होती. इरफानने चमकून हमीदकडे पाहिले. अरे, खून बिन काही नाही, हे प्रकरण वेगळे आहे. त्याने बॅगची चेन उघडली आणि सगळा प्रकार दाखवला. आधीच्या एपिसोडप्रमाणेच पुन्हा बॅगमधील माणूस, आयशा आणि इरफान सर्वांनीच किंचाळ्या मारल्या. 3-4 मिनिटांनी सर्वजण आपल्या शुद्धीवर आले. हा जिन असावा. ह्यानेच अशरफी दिली का तुला? इरफानने विचारले. त्याच्या तोंडातून अशरफी उसळली. मी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि त्याला प्रचंड वेदना झाली. आणि त्याला म्हणे वेदना झाली की त्याच्या तोंडातून सोन्याच्या अशरफिया बाहेर पडतात. हमीदने आपल्याला जे समजले ते सांगितले. पण हे बरोबर नाही, आम्ही पोलिसांना बोलवायला पाहिजे. आयशा बोलली. हो, पण पोलीस आम्हालाच आत टाकतील. हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे. हमीद आणि आयशा वाद घालू लागले. दोघांचे भांडण सुरू झाले. तो वाद चालू असतानाच इरफान मात्र सरळ बॅगजवळ गेला आणि त्याने त्या जिनचा पाय पकडून त्याला बाहेर खेचले. आणि ह्यावेळी जिन पुन्हा कळवळला आणि तोंडातून 5 ते 6 सोन्याची नाणी बाहेर पडली. जिन घामाघूम झाला. नाण्यांचा आवाज ऐकून आयशाचे डोळे विस्फारले. ती वाद विसरून नाणी गोळा करायला लागली. हमीद सुद्धा आश्चर्यचकित झाला. इरफानने नंतर जवळ असलेले हमीदचे क्रिकेट बॅट उचलले आणि दनादन 4-5 फटके जिनच्या तोंडावर मारले. जिन आणखीनच ओरडला आणि ह्यावेळी त्याच्या तोंडातून 20 ते 30 नाणी बाहेर पडली. पण हमीदला मात्र फार दुःख झाले. इरफान, नाणी मिळतायत म्हणून इतके अमानुष होणे बरोबर नाही. तो मेला बिला तर? त्याने इरफानला अडवण्याचा प्रयत्न केला. अरे, बॅगमध्ये असा पडून असलेला माणूस मरू शकतो काय? आणि नाहीतरी आम्ही काय करू शकतो? इरफानने म्हटले. तरी सुद्धा दुसऱ्याच्या जीवावर इतके क्रौर्य दाखवणे मला तरी ते बरोबर वाटत नाही. हमीदने त्याला म्हटले. एक काम करू, 24 तास आम्ही त्याला इथे ठेवू आणि त्याला बॅगेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. आणि नंतर सुद्धा जर तो बाहेर आला नाही तर त्याला आम्ही मशिदीत जाऊन ठेवून येऊ. हमीदने आपले प्रपोजल मांडले. कुठेतरी हृदयात ह्या सर्व नाण्यांवर आपला एकट्याचाच अधिकार आहे आणि इरफान आणि आयशा उगाचच इथे आपला स्वार्थ पाहत आहेत. ओके, डन. इरफानने आपला हात हमीदच्या हातावर ठेवला. आयशाने सुद्धा आपला हात त्याच्या हातावर ठेवला.
मार खाऊन विव्हळणाऱ्या जिनच्या चेहऱ्यावर सुद्धा भले मोठे स्मितहास्य आले होते. तो पुन्हा काहीतरी फारसीतून बरळू लागला. पुढील 4 ते 5 तास आयशा आणि इरफानने त्या जिनवर अनन्वित अत्याचार केले आणि परिणामस्वरूप हजारो सोन्याची नाणी उत्पन्न केली. इरफानने गॅसवर पाणी गरम करून ते जिनवर ओतले. नंतर तेल गरम करून तेही ओतले. आयशाने पकड घेऊन जिनच्या हातांची बोटे छिन्न विच्छिन्न केली. ह्या सर्वांच्याच दरम्यान आधी जिन त्यांच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. खूप मार खाऊन त्याच्या मनाचे संतुलन बिघडले आणि तो त्यांना आपल्याला त्रास देण्याचे इतर उपाय सुचवू लागला. त्या फ्लॅटमध्ये अनेक नाणी गोळा झाली. आता ही नाणी ठेवण्यासाठी बॅग्स हवी होती. हमीदने बाहेर जाऊन बॅग विकत घेण्याचे ठरवले, तर इरफानने आपल्या कॉन्टॅक्ट्सला वापरून काही नाणी विकून पैसे घ्यायचे ठरवले. आयशाला मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायचे होते. सुमारे 10 नाणी इरफानने विकून सुमारे 1 लाख रुपये रोख घेतले. काही पैसे त्याने हमीदला देऊन काही बॅग आणि कुलूप आणायला सांगितले. तर आयशा आपले पैसे घेऊन मॉलमध्ये गेली. हमीदने बाजारात जाऊन 6 मोठ्या बॅग आणि 6 कुलपे विकत घेतली. त्यात हार्डवेअर शॉपमध्ये जाऊन त्याने एक इलेक्ट्रिक करवत सुद्धा घेतली होती. त्याला बॅग कापून पाहायची होती. तो घरी आला तेव्हा इरफानची बाईक खाली होती. त्यावरून तो रूमवर होता हे त्याला समजले. तो वर जाऊन त्याने फ्लॅटची किल्ली वापरून दार उघडले. आतून काहीतरी धडपडल्याचा आवाज येत होता. आत तो आपल्या रूमवर पोहोचला तर तिथे वेगळेच दृश्य होते. त्याच्या बेडवर आयशा पडली होती आणि मादक नजरेने ती इरफानकडे पाहत होती. तिने त्याला हाक मारली. हमीदने आजूबाजूला पाहिले. जिनची बॅग तिथेच कोपऱ्यात होती आणि त्यावर चादर टाकली गेली होती. रक्तात माखलेली सोन्याची नाणी सर्वत्र विखुरली गेली होती. तो तिच्या जवळ आला, पण तिथे इरफानचे बूट पडलेले होते. त्यांना अडखळून तोही पडला. आयशा पटकन उठली. इरफान, हमीद आला आहे. तिने ओरडून इरफानला हाक दिली आणि इरफान धावत त्यांच्या रूममध्ये आला. आपल्या वेंधळेपणामुळे आपला आजचा प्रसंग चुकला असे वाटून इरफानला राग आला. एव्हाना रात्र झाली होती. रात्रीची विश्रांती तरी घेतील असे हमीदला वाटले होते, पण इरफानने आता आपली नवीन शस्त्रे निर्माण केली होती. विजेची तार जिनच्या नाकात घुसवली आणि त्याला जोरदार विजेचा झटका दिला आणि शेकडो नाणी त्याच्या तोंडातून भडाभडा बाहेर आली. रात्रभर विजेचे झटके, उकळते तेल, हातोडी असे प्रकार सुरूच होते. जिन सुद्धा ह्या सर्व छळाने थोडा थोडा दमत होता. त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होते. आयशाने पकड घेऊन त्याचे दात उपटायला सुरुवात केली. प्रत्येक दाताबरोबर त्याच्या तोंडातून किमान 500 नाणी तरी बाहेर पडली होती. हमीदने अजून आतापर्यंत 4 बॅग तरी काठोकाठ भरली होती. सोने प्रचंड जड असते, त्यामुळे एकदा बॅग भरली की ते हलवणे अजिबातच शक्य नव्हते. सकाळी 11 वाजता 24 तास पूर्ण होत होते, त्यामुळे तेव्हापर्यंत सर्व बॅग भरण्याची चढाओढ सुरू होती. जिनचे 32 दात उपटले गेले होते आणि त्यातून वाहणारे रक्त सगळीकडे पसरले होते. इरफान आता खिळे घेऊन आला होता आणि जिनच्या शरीरावर खिळे ठोकत होता. आयशा रक्त साफ करत होती. इरफान, शेवटचा प्रयोग मला करायचा आहे, हमीदने त्याला म्हटले आणि आपल्या बॉक्समधून त्याने इलेक्ट्रिक करवत बाहेर काढली. वाव, हे आधी दाखवायचे ना, इरफानने आनंदाने म्हटले. हे त्याला त्रास देण्यासाठी नाही, तर ती बॅग फाडून त्याला यातून बाहेर काढायला मिळेल का हे पाहण्यासाठी आहे. हमीदने आपला विचार स्पष्ट केला. आर यू क्रेझी? आयशा त्याच्यावर खेकसली. त्याला कशाला बाहेर काढायचे? हा आमच्यासाठी सोन्याची अंडी देणारा कोंबडी आहे, तिने त्या दोघांनाही म्हटले. इरफान सुद्धा तिच्याबरोबर सहमत होता असे वाटत होते. हमीदने मुंडी हलवली. झाला तो अत्याचार पुरे झाला. त्याने आयशाचा हात झटकला आणि बॅगवर इलेक्ट्रिक करवतीने कापायचा प्रयत्न केला, पण आयशाने त्यावेळी तिथेच पडलेली हातोडी उचलली
आणि रागाच्या भरात हमीदच्या डोक्यावर मारली. त्या जबरदस्त प्रहाराने हमीदच्या डोळ्यासमोर काही क्षण काजवे आले. नंतर प्रचंड वेदना झाल्या आणि काही क्षणांनी तो कोसळला. त्याची कवटी फुटली होती आणि त्यातून भळाभळा रक्त वाहत होते. तू असाच घाबरट आहे, म्हणूनच मी आणि इरफान आता एकत्र राहू. मागील कित्येक महिने आमचे प्रेम प्रकरण चालू आहे. तुला कसे जीवनातून हकलावे हेच आम्ही प्लॅन करत होतो, पण आता तू मरत आहेस तर मी हे तुला सांगते. ती त्याच्या बंद होणाऱ्या डोळ्याकडे पाहत बोलत होती, पण हमीदचे डोळे बंद होत होते. इतक्यातच हमीदला हसण्याचा आवाज आला. हमीद जिथे पडला होता तेथून त्याला बॅग किंवा जिन दिसत नसला तरी बॅगेमधून धूर येत आहे असे स्पष्ट दिसत होते. त्या धुरातून जिन हसत होता. त्याचे हे नवीन हास्य आनंदाचे हास्य होते असेच वाटत होते. पण हमीद पुढे काहीच पाहू शकला नाही, कारण त्याची शुद्ध हरपली होती. हमीदचे डोळे उघडले तेव्हा तो मुंबईतील सर्वात महागड्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होता. त्याचे डोळे उघडताच नर्स आनंदाने त्याच्या पुढे आली. कॉंग्रॅच्युलेशन सर, तिने त्याचे अभिनंदन केले. आपणाला कदाचित आठवत नसेल, पण आपला पाय घसरून आपण जिन्यावरून पडलात आणि आपले डोके आदळले. आपण एक दिवस बेशुद्ध होतात, पण आपले अंकल आपल्या बेडशेजारी बसून होते. काही तास आधीच ते बाहेर गेलेत. सुदैवाने म्हणायला काही मोठी इजा झाली नाही आणि आपण आजच घरी जाऊ शकाल, नर्सने त्याला सांगितले. हमीदने आपल्या डोक्याला हात लावला. तिथे काही जखम वगैरे नव्हती. त्याच्या बेडशेजारी दुर्मिळ अशा पार्शियन गुलाबांचा बुके होता. त्यावर लिहिलेले होते, टू डिअर हमीद, फ्रॉम द मॅन इन द बॅग. हमीद घरी आला तेव्हा त्याचा फ्लॅट पूर्णपणे साफ होता. कुठेही रक्त नव्हतेच, पण आयशा किंवा इरफान सुद्धा नव्हते. त्यांचे कुठलेही सामान किंवा साधी खून सुद्धा नव्हती. 4 बॅगेमध्ये सोन्याच्या अशर्फ्या होत्या आणि 2 बॅग्स गायब होत्या.